नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. वेलकम टू गंगा एज्युकेशन. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द रिसर्च प्रॉब्लेम. तरी एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही लीगल रिसर्च सुरू करण्याची ही अगदी पहिली आणि सगळ्यात क्रुशियल स्टेप आहे. याशिवाय ॲक्च्युअल रिसर्च स्टार्टच होऊ शकत नाही. रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम सिलेक्ट करणे हे अगदी फाउंडेशन असते. त्यामुळे आज आपण हा फाउंडेशन स्टोन एकदम क्लिअर करणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. आजच्या या सेशनमध्ये आपण मेन 5 पॉइंट्स कव्हर करणार आहोत. इंट्रोडक्शनपासून ते कॅरेक्टरिस्टिक्स, फॉर्म्युलेशन प्रोसेस, लीगल ॲनालिसिस आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन. तुम्ही LLM किंवा UGC नेटची तयारी करत असाल तर तुमच्या नोट्स रेडी ठेवा, कारण हा फ्रेमवर्क एक्झामसाठी खूप वायटल आहे. इंट्रोडक्शन टू रिसर्च प्रॉब्लेम्स. प्रत्येक रिसर्च जर्नीची सुरुवात सोसायटीमधला एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम रेकग्नाइज करण्यापासून होते. पण रिसर्चच्या पर्स्पेक्टिव्हने प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय हे समजणे खूप गरजेचे आहे. हाय डेफिनेशन एकदम डीपली समजून घ्यायची आहे. बघा, ये कॉन्सेप्ट बेसिकली एक मेंटल स्टेटला हायलाइट करतो. प्रॉब्लेम म्हणजे फक्त एक एक्सटर्नल घटना नाही, तर ती एक सायकोलॉजिकल स्टेट ऑफ डिससॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला फिजिकली किंवा मेंटली असमाधान वाटतं आणि ते बदलण्याची किंवा इम्प्रूव्ह करण्याची इच्छा होते, तिथे रिसर्च प्रॉब्लेमचा जन्म होतो. एक्झाममध्ये हे प्रॉपरली एक्सप्लेन करता आलं पाहिजे की हा एक कॉग्निटिव्ह प्रोसेस आहे. एखादा प्रॅक्टिकल सिनारिओ पाहूया. समजा एक व्यक्ती विदाऊट लायसन्स कार ड्राईव्ह करत आहे आणि अचानक समोर ट्रॅफिक पोलीस डॉक्युमेंट्स चेक करताना दिसतात. त्या क्षणी त्या व्यक्तीच्या मनात जी अँक्झायटी किंवा भीती निर्माण होते ना, ती डिससॅटिस्फॅक्शनची फीलिंग म्हणजेच फेल्ट प्रॉब्लेम. हे ब्रिलियंटली इलस्ट्रेट करतं की कशी एक स्पेसिफिक फॅक्ट एक सायकोलॉजिकल डिससॅटिस्फॅक्शन क्रिएट करते. अँड दॅट इज एक्झॅक्टली वेअर अ प्रॉब्लेम ऑरिजिनेट्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ प्रॉब्लेम. आता आपण पाहूया की एका व्हॅलिड अकॅडमिक रिसर्च प्रॉब्लेमचे एक्झॅक्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. कोणताही रँडम टॉपिक आपण लीगल किंवा सोशल रिसर्चसाठी घेऊ शकत नाही. त्याचे काही स्पेसिफिक सायंटिफिक क्रायटेरिया असतात. एक फाउंडेशनल फिलॉसॉफी लक्षात ठेवा. नो प्रॉब्लेम कम्स फ्रॉम व्हॅक्यूम. कोणताही प्रॉब्लेम अचानक हवेतून येत नाही. त्याची एक स्पेसिफिक हिस्ट्री असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला एक लॉजिकल सोल्युशन असतंच. आपल्याला फक्त ते सायंटिफिक वेने शोधावं लागतं. हा कंपॅरिझन आपल्या मास्टर नोट्समध्ये हायलाईट करून ठेवा. 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. टेम्पररी प्रॉब्लेम, जे कधीतरी अचानक येतात, लॉस कमी आहे आणि रिपीट होण्याची शक्यता नसते, हे कम्प्लिटली नॉट रिसर्चेबल असतात. पण परमनंट प्रॉब्लेम, जे पर्सिस्टंट आहेत, ज्यांना ह्युमन इंटरव्हेन्शनची गरज आहे आणि ज्याचा जनरलायझेशन व्हॅल्यू हाय आहे, ते हायली रिसर्चेबल असतात. रिसर्च नेहमी अशा प्रॉब्लेमवर व्हायला हवी ज्याचा बेनिफिट जास्तीत जास्त लोकांना होईल. द फॉर्म्युलेशन प्रोसेस. आता येऊया या सेशनच्या सगळ्यात कोर पार्टकडे. एक्झाम्स आणि फ्युचर डिसर्टेशनसाठी हा सायंटिफिक प्रोसेस अत्यंत क्रिटिकल आहे, कारण याशिवाय लीगल रिसर्च व्हॅलिड मानली जात नाही. सो द क्रुशियल पॉइंट इज दिस 4-स्टेप सिक्वेन्स. रिअलायझेशन, आयडेंटिफिकेशन, अनालिसिस आणि स्टेटमेंट. हे स्टेप्स एक्झॅक्ट याच ऑर्डरमध्ये आले पाहिजेत. जरी एक स्टेप स्किप केली तर रिसर्च प्रोसेस फ्लॉड होतो आणि फायनल कन्क्लूजन मिसलीडिंग मिळू शकतं. चला, हे स्टेप्स एक एक करून ब्रेकडाऊन करूया. स्टेप 1 आणि 2 मध्ये रिसर्चरला प्रॉब्लेम ॲक्च्युअली रिअलाइज आणि आयडेंटिफाय व्हावा लागतो. पण फक्त मला वाटतं की प्रॉब्लेम आहे म्हणून चालत नाही. ओपिनियन्स, रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच्या माध्यमातून कोरॉबरेट करावे लागतात. त्यामुळे डिल्युजन्स अवॉइड होतात आणि एम्पिरिकल लिटरेचरमधनं प्रूव्ह होतं की प्रॉब्लेम सोसायटीमध्ये ॲक्च्युअली एक्झिस्ट करतोय. आता येऊया स्टेप 3 कडे. ॲनालिसिस ऑफ प्रॉब्लेम. UGC नेटसाठी हा वर्ड ध्यानात ठेवा, क्रिस्टलायझेशन. हे कॉन्सेप्ट बेसिकली असा आहे की प्रॉब्लेमच्या कॉन्स्टिट्युएंट्सला छोटे छोटे तुकड्यात डिवाइड करून डीप ऑब्झर्व्ह करायचा. प्रॉब्लेमचे इंटर्नल आणि एक्सटर्नल फॅक्टर्स शोधायचे, ज्यामुळे तो प्रॉब्लेमॅटिक फिनॉमिनन कंटिन्यू होतोय. हे एकदम सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनसारखं आहे. या ॲनालिसिसमध्ये 2 व्हेरिएबल्स समजून घेणं मस्त आहे. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे मेन प्रॉब्लेमॅटिक फिनॉमिनन आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स म्हणजे ते एक्सटर्नल नर्चरिंग फॅक्टर्स जे त्या प्रॉब्लेमला जिवंत ठेवतात.
एकदम सिंपल भाषेत सांगू तर जब तक इंडिपेंडेंट वेरिएबल्स को कंट्रोल नहीं किया जाता तब तक डिपेंडेंट प्रॉब्लम इरॅडिकेट नाही होता. कॉज अँड इफेक्टचा हा रिलेशन ध्यानात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. This brings us to step 4, statement of problem. Defining a research problem is the fuel that drives the scientific process. Final statement of problem एकदम क्लिअर आणि अनएम्बिग्युअस असायला हवा, जो रिसर्चचे मेजर ऑब्जेक्टिव्स क्लीनली प्रेझेंट करेल. तोच रिसर्चला योग्य डिरेक्शन देतो. इल डिफाईन्ड प्रॉब्लेम असेल तर रिसर्च एंटायरली वेस्ट होऊ शकते. Analyzing legal research issues. ओके, आपण जनरल मेथडॉलॉजी पाहिली. आता ही मेथडॉलॉजी एक्सप्लिसिटली लॉ आणि कोर्टरूम ॲनालिसिसमध्ये कशी अप्लाय होते ते पाहूया. कारण लीगल फील्डमध्ये प्रॉब्लेम ॲनालिसिसचा फॉर्मॅट थोडा स्पेसिफिक असतो. लीगल ॲनालिसिस म्हणजे नक्की काय? तर हा एक ऑर्गनाइज्ड अप्रोच आहे जो गिव्हन फॅक्ट्समधून प्रिसाइजली इश्यूज आयडेंटिफाय करतो आणि ॲप्लिकेबल लीगल रूल्स डिटर्मिन करतो. हा अप्रोच रिसर्चमध्ये व्हॅलिडिटी आणि रिलायबिलिटी इस्टॅब्लिश करतो, ज्यामुळे खूप टाइम सेव्ह होतो आणि रिसर्च ट्रॅकवर राहते. लीगल ॲनालिसिस एक क्रुशियल 4 स्टेप प्रोसेस फॉलो करतो, ज्याला आपण आयरॅक मेथड पण म्हणतो. इश्यू, रूल, ॲप्लिकेशन आणि कन्क्लुजन. या प्रत्येक स्टेपमध्ये फॅक्ट्सचा रोल अगदी सेंटरमध्ये असतो. कारण रूल असा आहे, विदाउट द फॅक्ट्स द लॉ स्टँड्स इन अ व्हॅक्यूम. फॅक्ट्सशिवाय कायद्याला काही बेसच नसतो. त्यामुळे फॅक्ट्स आणि लॉचा ॲप्लिकेशन हे लीगल प्रॉब्लेम ॲनालिसिसचं कोर आहे. क्विक रिव्हिजन समरी. ऑल राईट, आता आपण एका रॅपिड फायर रिकॅपकडे वळूया. नेट, सेट आणि LLM एक्झामसाठी हे रिव्हिजन परफेक्टली ब्रेनमध्ये फिट करून घ्यायचं आहे. फोकस हिअर. एक्झाममध्ये हे बुलेट पॉइंट्स तुम्हाला मार्क्स मिळवून देतील. रिसर्च प्रॉब्लेम इज ऑलवेज ड्रिव्हन बाय सायकोलॉजिकल डिससॅटिस्फॅक्शन. तो नेहमी परमनंट आणि जनरलायझेबल असायला हवा. फॉर्म्युलेशनच्या 4 स्टेप्स, रिअलाइज, आयडेंटिफाय, ॲनालाइज आणि स्टेट. त्यातलं सगळ्यात की टेक्निक आहे क्रिस्टलायझेशन. आणि लीगल ॲनालिसिसमध्ये इश्यू, रूल, ॲप्लिकेशन आणि कन्क्लुजन हे 4 स्टेप्स अगदी फिक्स आहेत. जाता जाता एका विचार करण्यायोग्य प्रश्नाकडे लक्ष देऊया. इफ अ लीगल इश्यू इज ड्रिव्हन ओनली बाय टेम्पररी फॅक्टर्स, इज इट ट्रुली अ रिसर्च प्रॉब्लेम ऑर जस्ट अ पासिंग इनकन्व्हिनियन्स? याविषयी विचार होणं गरजेचं आहे, कारण यामुळे तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग डीपली टेस्ट होते. फॉर मोर सच लॉ लेक्चर्स, सबस्क्राईब टू गंगा एज्युकेशन. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.